तर लक्षात घ्यायचं आहे या असोसिएशन मध्ये एकूण 24 संघ होते आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक संघ वाढलेला गेलेला आहे, म्हणजे एकूण 25 संघ असोसिएशनच्या वतीने संघ खेळणार आहेत. आणि त्यानंतर असोसिएशनच्या बाहेरील संघ आपण जर पाहिले पीटीसी मधील 10 संघ, म्हणजे एकूण 35 संघांना या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिला जाणार आहे. तर लक्षात घ्यायचं आहे पहिल्या दिवसाचा लॉट्स आपण इथे ओपन करत आहोत. पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये 8 संघ असतील. लक्षात घ्यायचं आहे दिनांक 24 डिसेंबर पहिला सामना SR स्पोर्ट वैजोले आणि त्यांना फाईट करेल गावदेवी स्पोर्ट येवई. 24 तारखेचा हा पहिला सामना असणार आहे. त्यानंतर दुसरा सामना असेल पहिल्या दिवसातील जगन स्पोर्ट इताडे आणि त्या संघाला फाईट करेल जय बजरंग स्पोर्ट भावाले. हा दुसरा सामना असणार आहे. त्यानंतर आपण तिसरा सामना या ठिकाणी पाहूया कोणते संघ दोन इथे मात्र एकमेकांसमोर संघर्ष करतील. प्रिन्स 11 पिसे आणि त्यांना फाईट करेल आई गावदेवी स्पोर्ट वाकीपाडा. पहिल्या दिवसाचा हा पहिल्या फेरीतील अंतिम सामना असणार आहे. बीबी स्पोर्ट इताडे आणि त्या संघाला फाईट करेल एमडी स्पोर्ट आमनेवाडा. तर पहिल्या दिवसातील 8 संघ मित्रांनो आपण पाहिले असतील. दुसऱ्या दिवसाचा खेळ आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये 9 संघ. लक्षात घ्यायचं आहे जी शेवटची चिठ्ठी असेल त्या संघाला खालून बाय दिली जाईल. तर आपण दुसऱ्या दिवसाच्या खेळाची चिठ्ठी काढत आहोत. दिनांक 25 डिसेंबरचे हे संघ असतील. शिवशक्ती स्पोर्ट लोणाड आणि त्यांना फाईट करेल किरण स्पोर्ट जांभूलपाडा. दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना असणार आहे स्वराज स्पोर्ट नांदकर आणि त्या संघाला फाईट करेल माऊली स्पोर्ट आमने सुरेंद्र दलवी यांचा संघ. तिसरा सामना असणार आहे 25 डिसेंबर पहिल्या फेरीतील यज्ञिका स्पोर्ट आमने आणि त्या संघाला फाईट करेल श्री स्वामी समर्थ सोनाळे. हा चौथा सामना असणार आहे जय मल्हार स्पोर्ट किरवली आणि त्या संघाला फाईट करेल सुरेश पारधी यांचा संघ श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. आणि आता शेवटची एक चिठ्ठी उचलायची आहे जांभूलपाडा बी आणि आई सावराई स्पोर्ट एलकुंदे या संघाला बाय असणार आहे. चिठ्ठ्या आता 26 तारखेचे आपण लॉट्स या ठिकाणी काढणार आहोत. 26 तारखेला 8 संघ असतील. लक्षात घ्यायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे हा 27 तारखेचा लॉट्स आहे कारण 26 तारखेला पीटीसी मधील संघ खेळणार आहेत. इट्स ओके. जय बजरंग स्पोर्ट पिसे आणि त्या संघाला फाईट करेल आई एकविरा स्पोर्ट सावध. दुसरा सामना असणार आहे रोशन स्पोर्ट मुठवल आणि त्या संघाला फाईट करेल एनके स्पोर्ट खांडवाल विवेक पटेल यांचा संघ. तिसरा सामना असेल हा 27 तारखेला
कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा संघ मदन दत्तू जाधव यांचा संघ आणि तो संघ फाईट करेल भावेश स्पोर्ट किरोली संघासमोर अर्थात गणेश बजागे यांचा संघ आहे. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आई गावदेवी स्पोर्ट वालसिंग आणि त्या संघाला फाईट करेल साई बजागे यांचा संघ अर्थात साई स्पोर्ट किरवली. आता मात्र आपण 26 तारखेचे लॉट्स त्या ठिकाणी काढत आहोत. पीटीसी मधील संघ आहेत. पीटीसी मधील संघ आहेत. पहिला सामना असेल ओम साई वासेरे विश्वास पाटील यांचा संघ आहे आणि तो संघ मात्र पाहूया जय महाराष्ट्र भोरगाव संघासमोर फाईट करणार आहे. दुसरा सामना असेल विकी स्पोर्ट कुकसे आणि त्या संघाला फाईट करेल ओ वॉर ऑफ टायटन्स धनेश 11 कुकसे. व्हॉट अ मॅच. विकी स्पोर्ट कुकसे विरुद्ध धनेश 11 कुकसे. पुढील सामना असणार आहे पुढील सामना असेल बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली आणि या संघाला फाईट करेल श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा अर्थात सुरेश पारधी यांचा संघ. पुढील सामना असणार आहे चेरोबा स्पोर्ट वासेरे विश्वास मागे यांचा संघ आहे आणि त्या संघाला फाईट करेल एस के स्पोर्ट सापे. अंतिम सामना असणार आहे जय हनुमान वाहुली आणि त्या संघाला फाईट करेल तलवली स्पोर्ट तलवली. तर हे लॉर्ड्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत जय सावरदेव चषक 2020. आता आपण जास्त विलंब न करताना आपण अजून एक अनाउन्स आहे की या स्पर्धेची प्रवेश फी आहे 3,500 रुपये. आता मात्र आपण जास्त विलंब न करता असताना बक्षीस समारंभाकडे बोलत आहोत. सेमीफायनलचा प्रथमतः आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. जर लॉट्स मध्ये जर ऍडजस्टमेंट असेल तर तुम्हाला नक्कीच ग्रुपमध्ये लॉट्स टाकले जाणार आहेत. कमिटीच्या नियमानुसार हे लॉट्स पाडले जातील. खास करून ज्या दिवशी 9 संघ आहेत त्या दिवसाचा लॉट्स कमिटीच्या नुसार ते संघ खेळवले जातील. आणि अजून एक अनाउन्स आहे जर एखाद्या संघाला या असोसिएशन मध्ये जर नक्कीच खेळण्याची इच्छा असेल तर मात्र जो 9चा गट आहे त्या गटामध्ये त्याला चान्स दिली जाईल. आता आपण तर जाऊया सेमीफायनलचा पुरस्कार देत आहोत आणि तो खेळाडू आहे चिरोबा स्पोर्ट वाशिरा संघाचा बेस्ट फिनिशर ऑफ द भिवंडी अर्थात महेंद्र मागे. 5 चेंडूमध्ये 28 धावांची एक तुफानी केली साकार.